माझे नाव विश्वनाथ गोविंदराव होळगे, राहणार दापशेड, तालुका लोहा, जिल्हा नांदेड. मोबाईल नंबर 9764025209. मी 2014 पासून पूर्ण आर्या नैसर्गिक शेती 14 एकरवर पूर्ण करतो व माझ्या गावामध्ये गट स्थापन 126 शेतकऱ्याचा गट स्थापन करून मी सर्वांना थोडी का होईना पण पूर्ण त्याला नैसर्गिकच्या मार्गदर्शन आमच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण गट आमचा नैसर्गिक शेती करते. तर मी 2014च्या आधी म्हणजे नैसर्गिक शेती करण्याच्या आधी रासायनिक शेती करत गेलो. म्हणजे मी काही जास्त शिकलेला नाही, 7वी शिकलेला माणूस. तर 7वी आमच्या गावामध्ये 7वीपर्यंत शाळा आहे. 7वी झाली की मी शेताकडे वळलो. शेतामध्ये नवनवीन प्रयोग करायचा मला नाद लई की बाबा आपलं दुप्पट उत्पन्न कशाने येईल या नादामध्ये मी रासायनिकचा भडीमार केला. आणि मग असं काय झालं की बाबा आमच्या वडील पोलीस पाटील असल्याने ते गावाचे समजा देखरेख करीत गेले. मग त्यानं विचार केला की बाबा म्हणजे आपल्याला कशात फायदा आहे आणि कशात तोटा आहे, का कोणतं पीक घ्यावं. मग आम्ही काय केलं बाबा एवढं रासायनिकचा खर्च करून सुद्धा आपल्याला उत्पादन किती येते. मग त्यानं लिहून एक डायरी काढली की बाबा आपल्याला साधारण किती खर्च येते, किती नाही, काय उरतं आहे. मग साधारण आम्ही खर्चाचा हिसाब मांडला तर 0 येऊ लागला. कारण बघा 2014च्या आधी म्हणजे 2012-13च्या मधामध्ये आमच्याकडे काही पैसे राहत नव्हते. मग कसं करत गेले, एक आमचं शावकार राहत गेले उस्माननगरचे. त्या शावकाराकडून आम्ही समद बियाणं आणि मग ते काय करत गेले सवयीचं म्हणून आपला पीक निघालं की पैसे घेऊ, म्हणजे कापूस आला की त्यानं घेऊन जाऊ. साधारण आमच्या 14 एकर शेतीसाठी 70,000चा खर्च येत गेला. आणि ते सवयी म्हणलं की ₹1,00,000 होत गेले. ₹1,00,000 म्हणलं की आमच्याकडे काही राहतच नव्हतं. मग विचार केला बाबा आपण एवढी मेहनत घेऊन खर्च करून तरी आपला काहीच उरणार आहे. मग काय झालं, राष्ट्रीय संघाच्या संघ म्हणजे ग्रामविकासचं काम आमच्या गावात चालतंय. त्यानं काय समितीची बैठक लागली होती. त्यानं आमचे सारखे नवीन प्रयोग करणारे पोरं होते. त्यानं म्हणजे या बैठकीला गेल्या. त्यानं म्हणजे बा बिगर खतात शेती होती आणि तुम्ही करीत असल्या तर शिबिर करा. मग पद्मश्री सुभाष पाळेकर सरांचं शिबिर लागलं होतं जालन्याला 14/15/14ला. मग आम्ही उन्हाळ्यामध्ये पद्मश्री सुभाष पाळेकर सरांचं 6 दिवसाचं शिबिर केलं. तिथून मी घरला आलो. आमच्या वडिलाला म्हणलो बाबा बिगर खतात शेती अशी होती आणि ते आपण करूत, कारण काही इकडे तरी 0च आले, काही उरणं आले, आपण करून तर बघू एखादं साल. मग आमच्या वडिलांना म्हणले की बाबा आमचे आई वडील काय म्हणले तुझ्या मनानं तुला आवडत असेल तर कर म्हणले बेशक. मग मला बरं वाटलं की आमच्या म्हणजे कोणी बी खत बंद करा म्हणले की कोणी परवानगी देत नाही, पण माझ्या आई वडिलांनी परवानगी दिली. तू शेताकडे आहेस काही बी कर. आमचे ननगे 4 भाऊ ते शिकायला होते. मग त्यामुळं मी शेतीचा सांभाळली. मग त्यानं म्हणजे तुला जर पटत असेल आणि तुला जर उत्पादन येत असेल वाटत असेल तर कर. मग मी आई वडिलांची मंजुरी घेतली कीच मग शेताकडे वळलो. पद्मश्री सुभाष पाळेकर सरांच्या तंत्रावर मी पूर्ण शेती तयार करायला सुरुवात केली. उन्हाळ्यामध्ये घनजीवामृत समद तयार केलं. घनजीवामृत जीवामृत म्हणजे उन्हाळ्यामध्ये आम्हाला जीवामृत आणि घनजीवामृत करावं लागते, ते तयारी केली. नंतर आम्हाला कोण्या पिकात कोणतं घ्यावं, कोण्या व्यवहारात काय घ्यावं हे शिकलं, म्हणजे माहिती घेऊन टाकलं. 2014मध्ये जे 14-15चा दुष्काळ पडला होता त्यावेळेस समजे पिकं बंद म्हणजे सुकू लागले आणि आमचे तेवढे पिकं तरतरीत होते, कारण आम्हाला खताचा दाना नव्हता. म्हणजे आम्हाला अनुभव आला की बा आपण टिकता. मग तिथून हळूहळू आम्ही सरकत गेल्या. 2000 म्हणजे 2-3 वर्षा इतकी बेजारी झाली, म्हणजे आम्हाला काही अनुभवच लागणार गेला की कुठं काय करावं, काय कमी पडलं आहे. 2-3 वर्षाच्या नंतर आम्हाला हळूहळू कळू लागलं की आपल्याला कुठं कोण्या वरात काय घ्यावं लागते, कोणत्या पिकाला काय लागते, पूर्ण माहिती तिथून सुरुवात झाली. मग हळूहळू 2-3 वर्ष गेले की 2017मध्ये राष्ट्रीय संघानं एक नांदेडला आम्हाला चिखलवाडी कॉर्नर येथे स्टॉल लावून दिला, म्हणजे भाजीपाल्याचा. मग आम्ही भाजीपाल्यात उतरलो. मग आपली विक्री व्यवस्था पण सुरू झाल्यामुळं 4 पैसे सुरू झाले. नैसर्गिक शेतीचा माल कटा सुरू झाला. मग कृषी विभागानं आमची दखल घेत आमचे तालुका कृषी अधिकारी अरुण घुमनवाड सर होते. त्यानं नैसर्गिक शेती म्हणे ते नेऊन बघा आमचं काय ते नेऊन म्हणजे कृषी महोत्सव लागला नांदेडला की आमचा स्टॉल नेऊन तिथं लावा. त्यावेळेस आपले इटनकर आधी डोंगरे साहेब होते. डोंगरे साहेबांना शेताला येऊन गेले. नंतर इटनकर साहेब आले. इटनकर साहेब आल्यानंतर राऊत साहेब आले. नांदेडचे जितके आता 4 कलेक्टर झाले 4ला 4 आपल्या शेतात येऊन शिवार फेरी घेऊन येऊन गेले. मग आम्हाला काय वाटलं बा आपली जाहिरात झाली पाहिजे. मग काय करायला पाहिजे, शिवार फेरी घेतली पाहिजे. नांदेडच्या ग्राहकाला आपल्या शेतात आणून दाखवलं पाहिजे. विषमुक्त अन्न काय राहते, कोणतं पीक जमिनीत कसं येते त्याला कळायला पाहिजे. त्यासाठी मग शिवार फेरी आम्ही डिसेंबरमध्ये शिवार फेरी घ्यावा, फ्री जेवण समजा खाणं पिणं त्या समजायचं येणाऱ्याचं ठेवावं. म्हणजे फी काही ठेवू नये की कोणी शेतकरी हो ग्राहक म्हणजे व्यापारी हो की कोणी हो,
मग शिवार फेरी घेतले की आमची जाहिरात जास्त होत गेली आणि मग माल कटत गेला. आणि मग त्या सिटीच्या लोकांना कळाले की बा कोणतं पीक काय येतंय, गांजरं कुठे येतात, शेंगा कशा लागतात, वाल कसा राहतंय, म्हणजे त्याला अनुभव या गेला, त्याची संख्या वाढू लागली. म्हणजे शिवार फेरीमुळं आम्हाला आमची हे वाढत गेली, जाहिरात वाढत गेली, माल कटत गेला. हळूहळू मग आता आम्ही 2022 पासून कृषी भूषणसाठी प्रस्ताव टाकीत गेला. शासनाचं काहीतरी आपल्याला आधार राहावं आणि कुठेतरी आपली दखल घ्यावं. 2022 पासून मी पूर्ण नैसर्गिक शेतीवर प्रस्ताव टाकावं, कृषी विभागाकडून हे भेटावं. पण खूप लय अडचणी राहतात, का कोणी काही म्हणते, कोणी काही म्हणते. मग त्याच्यामुळे आम्हाला 2024चा कृषी भूषण पुरस्कार जाहीर झाला. त्यामुळं मला आता असं वाटायलंय की बाबा काहीतरी मी 2014 पासून जी शेती करतो त्याचं काहीतरी मला चीज झालं. आणि माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादानं आणि ते कृषी विभागाच्या साथीनं आणि जे राष्ट्रीय संघाच्या त्याने बी मदत केली त्याच्या यानं आणि अरुण घुमनवार सरच्या मार्गदर्शनाखाली मला हे 2024चा कृषीभूषण पुरस्कार त्यांच्या मार्गदर्शनाखाली भेटला. मला साथ दिली माझे आईवडील, माझे बहीण भाऊ, म्हणजे समजा परिवारानं. आणि त्यातल्या आमच्या गावातील लोकांना जे 150-125 शेतकऱ्याचा गट आहे त्यानं पण एवढी मदत केली. आता कुठे बी चला म्हणले की 125 शेतकरी मागे राहतात. म्हणजे आमचं एक मजबूत हे झालेलं आहे. आता आमच्याकडे 4 गाई, 2 वासरं आणि 2 बैल आहेत. होईल तेवढं आम्ही बैलाच्या सहाय्यानं करतो. येळं अभावी म्हणजे काही अडचणी येतात तिथं ट्रॅक्टरचा वापर करता. पण ट्रॅक्टरवाला एवढं म्हणतंय की नैसर्गिक शेतीवाल्याची जमीन ही भुसभुशीत राहते, म्हणजे त्याला सोपं जाते, ते सरळच म्हणते तुमच्या ह्याच्यात जास्त ट्रॅक्टर लागले बा म्हणते. पण होईल तेवढं आपण बैलाच्या सहाय्याने करतो आणि 60% आपण गावरान बीज वापरतो. आता आमच्याकडं हळद, गावरान साळ, गावरान बनशी गहू, टाळकी ज्वारी, पिवळी ज्वारी, सर्व डाळी, उडीद, मूग, तूर, चना, हळद, आपलं कांदा, लसूण आणि पूर्ण भाजीपाला, हे सर्व पीक मी 28 प्रकारचे भाजीपाला घेतो. 60% बियाणं आम्ही घरचेच वापरतो. कारण काही जसं गोबी, पत्तागोबी, फुलगोबीचं ती बी तयार आपल्याच्यानं होत नाही, मुळ्याचं होत नाही, ते मार्केटहून आणतो. पण जितकं होईल तेवढं आपल्याला आपल्या घरचंच बियाणं वापरतो. आणि शेतकऱ्यांना माझं एक आव्हान आहे की बाबा आपण थोडी का होईना नैसर्गिक शेती केली पाहिजेत. कारण आपलं आरोग्य आपल्या हातात आहे. प्रत्येक शेतकऱ्याने जर कमीत कमी ज्याच्या जमिनीनुसार 4 एकर असेल तर 1 एकर करा, 2 एकर असेल तर 10 गुंठे करावं, पण नैसर्गिक करावं. कारण आपलं घर हे आपण आधी सांभाळावं आणि नंतर मग इकरी व्यवस्थापन करावं. कारण मी जर छोटं केलं असलं तर आमचं कोणी खरंच धरत नव्हतं. मी 14 एकर नसला तर सुरुवातीला एकरभर केलं असतं तर आमचे शेजारी सहज म्हणत होते त्या वावराचं काय खरं आहे, त्या वावरात टाकतं, या वावरात टाकला, मग कोण खरं धरत होतं. मला मार्केटमध्ये उतरायचं होतं आणि नैसर्गिक शेती ही पिकती हे समाजापुढं आणायचं होतं. त्यामुळे मी 14 एकर जमीन नैसर्गिकरित्या केलेली आहे. आणि आता आमचं समजा खूप छान मध्ये पिकत आहे. आमच्या मार्केटला भाव बांधीव आहे, वरीसभर एकच भाव राहते. जर साधारण आपण मार्केटचा भाव कसं करता मे, जून, जुलै, ऑगस्ट या 4-5 महिन्यामध्ये इतका वाढतो की 100 रुपये किलो टमाटो होते. पण त्यावेळेस आमचं 40 रुपयेच किलो राहते. आणि त्यानंतर हिवाळ्यामध्ये 5 रुपये किलोनं मार्केटला टमाटे विकते, त्यावेळेस आमचं 40 जिंकते. म्हणजे एक ग्राहकाला मजबूत होतं की ग्राहकाला बी आपला भाव बांधून राहते. वरीसभर एकच भाव राहते. 10 ते 15 रुपये पावचं माळव कोणाला बी खायला वाटते. कारण साधारण जर डॉक्टरनं म्हणलं बा आपल्याला नैसर्गिकरित्या माळव खायचंय तर ते काय करते, ड्रॉवरला वाटलं होते. मग ड्रॉवरला कळालं पाहिजे 10 रुपये पाव म्हणजे आपल्याला काही वाटू नये. म्हणजे ड्रॉवरची बी भाजीपाला हो आणि त्या डॉक्टरचा बी हो, या हिशोबाने आम्ही भाजीपाल्याचे एक दर ठेवता. नैसर्गिक शेती ही आपल्या निसर्गाच्या सहाय्याने चाललेले, फक्त आधुनिक पद्धतीचा वापर करावा लागतोय. तुषार, ठिबक, सोलर टॅप, चिकट सापळे याचा वापर करावा लागतोय. पण नैसर्गिक शेतीमध्ये गाय ही महत्वाचं अंग आहे. नैसर्गिक शेतीचं गाय ही पाहिजेच. कारण आम्ही घनामृत हे 100 किलो शेणापासून 20 लिटर जीवामृत शिपून त्याचं बनवता. म्हणजे याच्यामध्ये शेणाचा जास्त महत्वाचा आहे. शेण हे महत्व आहे आमच्या नैसर्गिक शेतीमध्ये. रासायनिक मध्ये कसं आहे, आता बघा आम्ही गेल्या वर्षी 40 क्विंटल एकरी हळदीचं उत्पादन काढलं, पण यावर्षी आम्हाला 20 क्विंटलच झालं. म्हणजे यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळं आम्हाला उत्पादन भेटलं नाही. पण गावामध्ये सरासरी रासायनिक वाल्याला 10, 12, 15 हे 90% घेणारे लोक आहेत. म्हणजे 90%पर्यंत 10, 15, 20च्या मधातच येणारे शेतकरी आहेत. आणि 10% असे लोक आहेत की ते हायपाय, म्हणजे 2 हायवा शेणखत टाकणं, त्याला रासायनिकचा लाख रुपये खर्च करणं, म्हणजे कमी भरती, असे 10% लोक राहतात की 40 क्विंटलच एकरी काढतात. पण त्याचं खर्च बी 2 ते 3 लाखापर्यंत जाते. पण आमच्या नैसर्गिक शेतीमध्ये आमचा रुपये बी जात नाही. फक्त आम्ही बाहेरून गूळ तेवढा विकत आणतो, त्याच्यापासून जीवामृत बनवतो. मला महाराष्ट्र शासनाने कृषी विभागाकडून आम्हाला राज्यपालाकडून आमंत्रण आले. 1 जुलै रोजी मुंबई येथे राज्यपाल
मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री दोन्ही, कृषी मंत्री यांच्या हाताने आमचा सन्मान होणार आहे व कृषी भूषण पुरस्कार आम्हाला तिथं मिळणार आहे. तर मला व माझ्या सर्व गावकऱ्यांना, मला आमच्या परिवारांना खूप आनंद झाला की हा पुरस्कार सर्वात मोठा महाराष्ट्र शासनाचा आहे आणि तो आम्हाला आमच्यासारख्या शेतकऱ्याला मिळाला. हीच माझी खूप मोलाची आहे. कारण नैसर्गिक शेतीवर पुरस्कार मिळणं खूप कठीण आहे. 2014 पासून करतो, तो 12व्या वर्षी मला नैसर्गिक शेतीवर काम करतो म्हणून पुरस्कार मिळाला. तर मला सर्वांचे धन्यवाद करतो की मला हा पुरस्कार मिळाला.